आई, मैं कम इन? राज, अरे ये मला बोलावलंस? हो राज, आता लग्नाच्या व्हेन्यूचं काय करायचं? म्हणजे आपली खूप माणसं असतील, आपल्याला मोठा हॉल पाहायला पाहिजे किंवा एखादा रिसॉर्ट बुक करायला पाहिजे. तुझ्या डोक्यात आहे का काही? नाही, करेक्ट आहे तुझं, पण माझ्या डोक्यात काही नाहीये. तू म्हणशील तसं करू. राज, अरे तुझं लग्न आहे. प्रत्येक वेळेला का आई तू म्हणशील तसं? कधीतरी तू स्वतःचं काहीतरी मत मांडशील की नाही? स्वतःची काही आवड निवड सांगशील की नाही? कसं आहे नाही, तू वैदेहीला सून म्हणून एक्सेप्ट केलंस हेच माझ्यासाठी खूप आहे. बाकी सगळं तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. बाकी माझ्या लग्नाविषयीची जी काय हौस मौज असेल ती सगळी पूर्ण कर. ह्याबाबत मी तुला काहीच बोलणार नाही. आणि लग्नासाठीच्या चालीरीती, परंपरा, संस्कृती ह्यातलं मला काहीच कळत नाही. त्यामुळे ते सगळं मी तुझ्यावर सोडलं. हॅलो, हा नेहा. ठीक आहे, पाठवून दे त्यांना. मी आलो. राज, आपल्याला कोणीतरी भेटायला आले. कोण? या ना, कावेरीचे बाबा या. नमस्कार. नमस्कार. या, बसा ना. पाणी, चहा. नाही नको, मी इथे बसायला नाही आलो. मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय. हो, पण कावेरीचे बाबा बसून बोला ना. नाही नाही, खर तर मला तुमच्याकडून एक वचन हवंय. म्हणजे मी कावेरीकडून पण एक वचन घेतलंय, तसंच मला ते तुमच्याकडून पण हवंय. कसलं वचन? एकदा का तुमचं वैदेही बरोबर लग्न झालं की तुम्ही माझ्या पोरीच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. खूप खूप छान चाललं होतं आमचं आयुष्य. सुखात होतो आम्ही. पण तुम्ही तिच्या आयुष्यात आला आणि तिचं आयुष्य ढवळून निघालंय. निखळ हसणारी माझी पोर फार कोमेजून गेलीये. मला माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचं गायब झालेलं हसू पुन्हा आणायचंय. पण त्यासाठी तुम्ही तिच्या आयुष्यातून दूर होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून सांगतोय, वैदेही बरोबर तुमचं लग्न झालं की त्यानंतर माझ्या पोरीच्या आयुष्यात यायचं नाही. वचन द्या मला. ठीक आहे,
मी वचन देईन, पण एका अटीवर. आधी तुमच्या मुलीने तिच्या मनातून मला काढून टाकायला हवं. ती ज्या दिवशी तिच्या मनातून मला काढून टाकेल त्या दिवशी मी तिच्या आयुष्यातून निघून जाईन. कायमच.